कसे आहात तुम्ही सगळे? तर आज मी तुमच्यासोबत अशी एक वस्तू की जी मी खूप दिवसांपासून शोधत होते आणि लास्ट टाईम पण मी IKEAमध्ये गेली होती तेव्हा तुम्हाला बोलले होते की मी एक गोष्ट बघत आहे. सो फायनली ती मी ऑनलाईन मागवली होती आणि ती रिसीव्ह झालेली आहे. ती तुमच्यासोबत शेअर करते. त्याआधी मला एक गोष्ट जाणून घ्यायची की तुमचं देखील सकाळचं किंवा संध्याकाळचं रुटीन फिक्स झालेलं आहे का? कारण माझं बिलकुल पण सकाळचं रुटीन फिक्स झालेलं नाही आहे. कारण स्पृहाला मी समर कॅम्प मध्ये टाकलेलं आहे. तर काय होतं आहे, सकाळी मी कधीतरी तिला सोबत टिफिन देते ना, तर मग नंतर थोड्या वेळाने जाऊन देते. त्याच्यामुळे माझं जे सकाळचं रुटीन आहे ना, ते इतकं असं वेगवेगळं झालेलं आहे. म्हणजे रोजचा दिवस हा इतका वेगळा झालेला आहे. म्हणूनच मला म्हणजे सुट्टी म्हटलं ना की नको वाटतं, कारण रुटीन एकतर आपलं फिक्स राहत नाही. तर म्हटलं असो, जे जसं चालू आहे तसं चालू राहू दे. तर मी आहे ना आत्ता या समरमध्ये आहे ना जास्तीत जास्त पराठ्यांवरती फोकस केलेला आहे. कारण त्याच्यामध्ये आपण भाज्या जितक्या मुलांना म्हणजे खायला घालता येतील ना तितक्या घालू शकतो. आणि फ्लॉवर माझा आत्ता होता, तर म्हटलं चला याची पराठ्याची रेसिपी बघूया आणि ट्राय करूया. तर मेन म्हणजे मी एक सांगेन ती म्हणजे जे काही आपण व्हिडिओजमध्ये बघतो ना किंवा जुन्या जर व्हिडिओज तुम्ही बघून रेसिपी ट्राय करत असाल ना, तर नक्की ती तुमची होऊ शकते. पण जर तुम्ही रिसेंटली काही रील्स वगैरे बघून रेसिपी ट्राय करत असाल तर त्या कधीतरी फिसकटतात. तर तसं काही माझं झालेलं होतं. तर मी काही नाही, फ्लॉवर छान असा चॉप करून घेतला होता चॉपरमध्ये आणि आपले बेसिक मसाले ॲड केले होते. आणि हा मी सॉर्ट केलं होतं, कारण मी दाखवलं तुम्हाला की फ्लॉवरला आपल्या पाणी सुटतं. सो ते पाणी मला घालवायचं होतं, कारण मग पराठा माझा व्यवस्थित झाला नसता म्हणून. तर मी इथे जसं आपण आलू पराठा करतो तसं स्टफिंग करून मी हा पहिला पराठा लाटून घेतला, पण हा काय माझ्याकडून व्यवस्थित झालेला नाही. तर अशी मी पहिली रील बघितली होती. सो म्हटलं चला ट्राय करूया आणि म्हणजे सक्सेसफुल होते का फेल होते हे देखील कळेल. पण सांगू का, सॉर्ट केल्यानंतर फ्लॉवरची टेस्ट एकदम बदलली होती आणि हा फक्त पराठा जो आहे तो स्टफिंगमध्ये होत नव्हता. सो नंतर मात्र मी दुसरी जी स्टेप होती, जी की 2 व्यवस्थित आपल्या साध्या पोळ्या लाटायच्या आणि त्याच्यामध्ये स्टफिंग ॲड करायची. एक नंबर पराठा झाला होता. मुलं जर तुमच्या अशा भाज्या खात नसतील ना, तर तुम्ही नक्की असे पराठे ट्राय करू शकता. सेम असाच तुम्ही चीज टाकून कोबीचा जो पराठा आहे तो ट्राय करू शकता. मला तरी हा पराठा इतका आवडला. फक्त मी एवढं सांगेन की स्टफिंग करू नका, किंवा जर तुमच्याकडे कोणती दुसरी आयडिया असेल तर ती माझ्यासोबत नक्की शेअर करा. कारण माझ्याकडून तर स्टफिंगवाला पराठा व्यवस्थित झाला नव्हता, पण हा असा एकावरती एक पोळी टाकून केलेला पराठा माझा एकदम मस्त झाला होता. एवढं लक्षात आलं की पराठ्यांमध्ये आपण कोणतीही भाजी टाकली ना तर ते टेस्टीच लागते. जरी फ्लॉवरच्या भाजीला टेस्ट नसेल ना तरी त्याचा पराठा एक नंबर झाला होता. तर घरातली कोणती वस्तू असू दे, किचनमधली असू दे किंवा नॉर्मल वस्तू असू दे, तिथे थोडासा मी पैशांचा विचार बाजूला ठेवून आहे ना, वस्तूची क्वालिटी आणि सगळ्या काही काही गोष्टी विचार करून घेत असते. आणि हा रेंटेड घरामध्ये राहते आहे, हे तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे. तरी देखील ह्या गोष्टी आपल्याला ज्या लागतात, इसेन्शियल्स आहेत ना, त्या आपण घेतल्या पाहिजेत. तर तसंच हा माझा जो तवा आहे ना, त्याच्याबद्दल मला नेहमी विचारलं जातं आणि खरंच त्याची क्वालिटी एक नंबर आहे. तसंच आजची ही जी वस्तू आहे ना, ती देखील तुमच्यासोबत लवकर शेअर करते. तर इथे छान असे माझे पराठे शेकून झाले होते. त्यानंतर सगळं काही आवरलं आणि म्हटलं चला आता याचं अनबॉक्सिंग व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायची. तर जेव्हा ही वस्तू मला डिलिव्हर झाली ना, तेव्हा मी इतकी खुश होते आणि मला असं झालं होतं की मी कधी हे अनबॉक्स करते आणि कधी तुमच्यासोबत ही व्हिडिओ शेअर करते. आणि हा नेहमी मी तुमच्यासोबत ना मोठ्या ज्या काही वस्तू आहेत ना त्याची अनबॉक्सिंग व्हिडिओ शेअर करते. कारण ती वस्तू कशी पॅक केलेली आहे, ती व्यवस्थित येईल की नाही, किंवा काही प्रॉब्लेम्स असू शकतो, किंवा प्रत्येक ब्रँडचं वेगवेगळ्या पद्धतीने पॅकेजिंग असतं. आणि हां, ही काही प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे, हे मी माझ्या स्वतःसाठी परचेस केलेलं आहे. तर मी ॲक्च्युली त्यांच्याकडून जेव्हा बॉक्स रिसीव्ह झाला तेव्हा त्यांनी तो उलटा मला दिला होता. सो म्हटलं चला आता याला पूर्ण आडवं करूनच याचं मी बॉक्स जो आहे तो खोलून घेते. तर ही जी वस्तू आहे ना, ही काय आहे आणि मी ती कशासाठी यूज करते ना, ते जास्त महत्त्वाचं आहे. कारण वस्तू अशी आहे ना की ती आपण बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने यूज करू शकतो. सो अशी ही वस्तू आहे. तर चला आता लवकरच आपण ह्याला खोलून घेऊया.
सगळ्यात आधी मला हे सांगायचं आहे की पहिली अशी वस्तू असेल की ती असेंबल्ड होऊन आलेली होती. अदरवाईज माझं जे काही मोठे मोठे थिंग्ज आहेत ना, त्या सगळ्या मी असेंबल केलेल्या आहेत. लिटरली हॉलमधला हे जे स्टेप अप ऑर्गनायझर आहे ना, ते देखील मी असेंबल केलेलं होतं. मला इतकं छान वाटतं ना की हे पूर्ण असेंबल होऊन आलेलं होतं. तर आणि हां, अजून एक गोष्ट, ही जी वस्तू आहे ती माझ्या सगळ्या फर्निचरला मॅचिंग व्हावी त्यासाठी मी भरपूर शोधून, म्हणजे होम सेंटरपासून, IKEAपासून, ॲमेझॉनपासून फ्लिपकार्टपर्यंत आली आणि फायनली मी ही वस्तू फ्लिपकार्टवरून मागवलेली होती. तर खालचे जे याचे पाय आहेत ना, हे तुटतात, त्याच्यासाठी त्यांनी हा जो बोर्ड आहे ना, तो खाली लावून दिला होता, ज्याच्यामुळे तो व्यवस्थित डिलिव्हर होईल. तर सगळे काही रिव्ह्यूज आणि सगळ्या काही प्रॉडक्ट्सच्या खालच्या कॉमेंट्स वाचल्यानंतर मी हे साईड बोर्ड ऑर्डर केलेला आहे फ्लिपकार्टवरून. आणि हा जो साईड बोर्ड आहे तो तुम्ही TV युनिट, शू रॅक, किंवा जर तुमच्या डायनिंग टेबलच्या इथे तुमच्याकडे क्रॉकरी युनिट नसेल तर त्याच्यासाठी तुम्ही नक्की यूज करू शकता. अशी ही वस्तू सगळ्या काही गोष्टींना तुम्ही वापरू शकता. जर तुमच्या किचनमध्ये तुम्हाला असं एखादं कॅबिनेट घ्यायचं असेल ना, तर सगळ्यात मस्त असा पर्याय आहे. कारण स्वस्तात स्वस्त आणि दिसायला इतकं क्लासी दिसत होतं. कारण मेन आपलं म्हणजे कसं असतं, घरामध्ये आहेत ना काय काय वस्तू आपल्याला थोडाफार विचार करून घ्यायला लागतात. जसं की आपल्या किचनचा लूक थोडासा वेगळा हवा आहे, क्रॉकरी ठेवण्यासाठी काहीतरी हवं आहे, तुमच्या इथं असं मोठं तुम्हाला काही ठेवायला जागा नाही आहे, खाली तुम्ही असे साईड बोर्ड्स ठेवू शकता. सो त्यासाठी एक नंबर आहे. तुम्हाला हे तुमच्या डायनिंग रूममध्ये तुम्ही याच्यावरती याला डेकोरेट करू शकता. कलर एक नंबर आहे. डिझाईन जी आहे ना ती थोडीशी विंटेज लूक देते. ड्रॉवर्स दिलेले आहेत, ड्रॉवर्स देखील खूप चांगल्या क्वालिटीचे आहेत. तर माझ्या घरातली प्रत्येक गोष्ट जर तुम्ही ऑब्झर्व केलेली असेल तर ती तुम्हाला बेज कलर, व्हाईट कलरमध्येच मिळेल. सो हे देखील मला एक शू रॅक म्हणून व्हाईट कलरमध्ये घ्यायची होती, कारण माझी जी शू रॅक होती ती खूप जुनी झालेली आहे आणि मला तो कलर बेसिकली आवडत नव्हता. आणि म्हणतात ना, आपल्या घराची जी कळा आहे ना ती आपल्या दरवाजावरूनच ओळखली जाते. सो तसं काहीसं माझा डोक्यामध्ये प्लॅन होता. सो इथे तुम्हाला मी आतमध्ये 2 शेल्फ्स आहेत. ड्रॉवर्स तर मी तुम्हाला दाखवले. याला पकडायला हँडल देखील दुसरा कोणता नाही आहे, फक्त वुडनचंच आहे. त्याच्यामुळे ह्याचा जो लूक आहे ना तो ॲस्थेटिक आलेला आहे. आणि जी तुम्हाला डिझाईन दिसते ना ती म्हणजे इतकी छान दिसते आणि इतका असा वेगळा लूक आहे. घरामध्ये ठेवण्यासाठी, TV युनिट म्हणून ठेवण्यासाठी, बाहेर काही तुम्हाला ठेवायचं असेल तर तुम्ही हा नक्की परचेस करू शकता. किंवा जर तुम्हाला किचनमध्ये असे कॅबिनेट्स किंवा क्रॉकरी काही ठेवायची असेल ना, तर त्यासाठी देखील हा परफेक्ट असा ऑप्शन आहे. ॲक्च्युली माझा हा बिलकुल पण प्लॅन नव्हता. मला म्हणजे त्याचा जो लूक आहे ना, तो बघून मला बाहेर ठेवायची इच्छाच नव्हती. मला असं वाटत होतं की इथेच ठेवावं. पण ऑलरेडी माझ्या म्हणजे TVला ऑलरेडी इथे TV युनिट आहे. त्याच्यामुळे मग मला म्हणजे ते बाहेरच ठेवायला लागलं. कारण मेन म्हणजे माझा प्रॉब्लेम होता तो म्हणजे शूजचा. कारण खूप सारे शूज झालेले होते आणि त्याच्यामध्ये सगळे काहीच बसत नव्हते. तर म्हटलं जाऊ दे, प्रत्येकाला त्याच्या सेक्शन देता येईल आणि शूज सगळ्यांचे व्यवस्थित राहतील. सो त्यासाठी. आणि हां, यासोबतच मी माझा जो मुख्य प्रवेशद्वार आहे तो कसा आहे ना ते देखील शेअर करते. आणि माझं नेहमी दरवाजाच्या समोर छोटी तरी रांगोळी काढलेली असते, पण यावेळेस मात्र मला हे लावून घ्यायचं होतं. त्याच्यामुळे सकाळीच मी सगळं काही पुसून घेतलं होतं आणि मला नंतर सकाळी रांगोळी वगैरे काही काढता आली नाही. त्यामुळे जास्त काही रांगोळी वगैरे मी काढलेली नाही आहे. तर आता इथे मात्र हा माझ्या एंट्रन्सला अशा पद्धतीने मी ठेवणार आहे. सेफ्टी डोअरमुळे मी त्या साईडला ठेवू शकत नाही, अदरवाईज मला त्या साईडला ठेवायचा होता, पण सेफ्टी डोअरमुळे हा प्रॉब्लेम होतो. तर बघा ना, एक छोटीशी गोष्ट आणि व्यवस्थित विचार करून घेतल्यानंतर इथला जो लूक आहे ना तो सगळा बदलून गेलेला आहे. आणि अजून याच्यामध्ये मला बरेच काय काय चेंजेस करायचे आहेत, तर ते देखील शेअर करते. इथे माझ्या दोन्ही शू रॅक्स मी आत्ता तुम्हाला ठेवून दाखवलेल्या आहेत. मी ही जुनी शू रॅक जी आहे ती आतमध्येच ठेवणार आहे एका बाल्कनीमध्ये, जिथे आमचे जुने वगैरे शूज आहेत किंवा जे कधीतरी लागणारे शूज आहेत ते त्याच्यात ठेवता येतील. सो असा माझा काहीसा प्लॅन आहे.
तर इथे मी आता काही चेंजेस करणार आहे, जसं की हा जो माझा फ्लॉवर पॉट आहे ना, तो खूप वरती गेलेला आहे. तो जास्तीत जास्त मला क्लीन देखील करता येत नाही. तर म्हटलं चला ह्याला व्यवस्थित धुवून घेऊया आणि या छान अशा नवीन शू रॅकवरती आहे ना, म्हणजे माझं खरंच इच्छा नव्हती की तो शू रॅक मी बाहेर ठेवावी. घरामध्ये इथे टी व्ही युनिटच्या जवळ म्हणजे इथेच माझ्या ह्या रूममध्ये ठेवावी. पण नंतर म्हटलं नाही, आपल्याला बाहेरच ठेवायला लागणार आहे. तर इथे मी माझी जी नेम प्लेट आहे ना, ती देखील या साईडला शिफ्ट करून घेते. आणि हां, ही जी नेम प्लेट आहे ना, ही मी एनग्रेव्ह गिफ्ट्स म्हणून इंस्टाग्राम पेज आहे त्यांच्याकडून मागवलेली होती. तर ही खूप जुनी आहे, म्हणजे मला असं वाटते मी जेव्हा ह्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाली होती तेव्हा मी बनवून घेतली होती. चांगल्या क्वालिटीची आहे, खूप छान आहे. तर आता मी याला या कमांड हुक्सनी लावून घेते. आणि हां, याच्यावरती तर त्याचा लूक खरंच खूप छान दिसणार आहे आणि पूर्ण जो माझा जो एंट्रन्सचा लूक आहे ना, तो पूर्ण बदलून जाणार आहे. तर ही जी फुलं आहेत ना, मी ह्याला पटकन अशी पाण्यातून काढलेली आहे. वरती ठेवलं होतं ना, तर ते मी खूप रेअरली त्याला साफ करत होते आणि ते दिसत देखील नव्हतं. पण आत्ता त्याचा लूक इथे एवढा छान आलेला आहे ना आणि इतकं सुंदर दिसतं. म्हणजे या पूर्ण कॉम्बिनेशनला हे कलरफुल असे फ्लॉवर्सचा जो पॉट आहे ना, तो खूप सुंदर दिसतो आहे. तर ही जी शू रॅक आहे किंवा साईडबोर्ड म्हणा तुम्ही याला, तर मी याची लिंक तुम्हाला खाली टॅग करते. तुम्ही त्याचे रिव्ह्यूज, सगळे कमेंट्स असतात ते सगळे चेक करा. ह्याचे सगळे रिव्ह्यूज चांगले होते, तेव्हाच मी हे मागवलेलं आहे. मला IKEAमध्ये देखील ऑप्शन्स दिसत होते, पण इतके कमी ऑप्शन्स होते आणि मला बेसिकली ते असे खूप जास्त असे आवडत नव्हते. तर इथे मी छोटेसे असे काही बदल केलेले आहेत. आणि बघा, एक कॅन्डल होल्डर, त्याची फक्त काच निघालेली होती आणि अशा वस्तू मला बिलकुल पण फेकून द्याव्याशा वाटत नाही. तर त्याचा असा मी ॲज अ प्लांटर म्हणून यूज केलेला आहे. तर इथे हा माझा एंट्रन्स तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आणि हां, हे छोटे छोटे बदल केल्यानंतर घर इतकं सुंदर आणि इतकं प्रसन्न दिसतं ना. तर तुम्हाला हा लूक कसा वाटला मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर आजची ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चलो, बाय.